धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या नागाव बावरी भागातील MBR जलकुंभाच्या वॉलला गळती लागल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली असून नागाव बावरी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावं लागत आहे। एकीकडे शहरात 4 ते 5 दिवसाआड पाणी पुरवठा होत असताना दुसरीकडे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केलाय। धुळे मनपाच्या या गलथान कारभाराचा फटका यामुळे सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे। या जलकुंभाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे। मात्र दुरुस्ती वेळेवर करण्यात न आल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी वारंवार होत आहे। वारंवार नासाडी होत असल्याने मनपाच्या या गलथान कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे। आज रोजी नागावबारी येथील MBR जलकुंभ येथे पाण्याचे पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे इथे लाखो लिटर पाणी वायावर गेलेले आहे। आम्ही वारंवार सांगितलं आहे की ही पाईपलाईन जुनी झालेली तर MBR जलकुंभ येथे बी ते वॉलमधून एवढे पाणी वाया जाऊ राहिलं। 24 तास पाणी चालतं तिथून 24 तास इतकं पाणी वाया जातं लाखो लिटर। वारंवार सांगून देखील साहेब इथे काही नाही येऊन बघून जाता, पण इथे नेहमी पाणी असं वाहण्या जाण्याचे नेहमी वारंवार हे चालूच आहे त्यांचं। मग याच्यासाठी कायमस्वरूपी यांनी काहीतरी करायला पाहिजे म्हणून आम्ही आता आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत भाजपचे त्यांनाही सांगितलं। ते दुपारी पाणी बी करून गेलेत टाकीवर येऊन। अधिकाऱ्यांना काही बोलवलं तरी ते आलेले नाहीत। आता माझी एकच विनंती आहे पालिका प्रशासनाला की लवकरात लवकर याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केला आहे, पाणीचे लिकेज बंद नाही केले तर मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येईल।